स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर। आजच्या क्लासमध्ये आपण 30 जून व 1 जुलैला घडलेल्या सर्व इम्पॉर्टंट आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत, जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील। चॅनलवर आले आहात, नवीन आहात, लाईक, सबस्क्राइब, शेअर करायला विसरू नका। चला, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते। प्रश्न पहिला, महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। या प्रश्नाला 3 स्टार करून ठेवा, कारण येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला जाणार आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राजेश कुमार। हा प्रश्न आपण डिटेलमध्ये पाहू। राजेश कुमार यांची महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांनी सुजाता सौनिक यांची जागा घेतली असून त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होत्या। सुजाता सौनिक यांचा कार्यकाळ 30 जून 2025 रोजी संपला। त्यानंतर राजेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली। राजेश कुमार हे महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते। त्यांची सेवानिवृत्ती 31 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे। राज्य प्रशासनात अनुभवसंपन्न अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे। त्यांनी 1 जुलै म्हणजे आजपासूनच आपला पदभार स्वीकारला आहे। ओके, पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न दुसरा, भारतीय तटरक्षक दलात जून 2025 मध्ये सामील करण्यात आलेले पहिले फास्ट पेट्रोल वेसल FPV खालीलपैकी कोणते आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अदम्य। स्पष्टीकरण समजून घेऊ। जून 2025 मध्ये गोवा शिपयार्ड लिमिटेडने बांधलेले ICGS अदम्य हे फास्ट पेट्रोल वेसल FPV भारतीय तटरक्षक दलात गोवा येथे सामील करण्यात आले। हे 8 FPV प्रकल्पातील पहिले जहाज आहे आणि यामध्ये कंट्रोलेबल पिच प्रोपेलर CPP व स्वदेशी गिअर बॉक्सचा समावेश आहे। ओके, प्रश्न तिसरा, जून 2025 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा अस्थायी स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेला सलखन जीवाश्म पार्क कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे उत्तर प्रदेश। स्पष्टीकरण पाहू। उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील सलखन गावाजवळ वसलेला सलखन जीवाश्म पार्क हा जगातील काही महत्त्वाच्या प्राचीन जीवाश्म क्षेत्रांपैकी एक आहे। जून 2025 मध्ये याला युनेस्कोच्या जागतिक वारसा अस्थायी यादीत टेंटेटिव्ह लिस्टमध्ये सामील करण्यात आले आहे। सध्या जून 2025 पर्यंत भारताच्या एकूण 63 स्थळांचा युनेस्कोच्या संभाव्य टेंटेटिव्ह यादीत समावेश करण्यात आलेला आहे। ही यादी जागतिक वारसा स्थळ म्हणून नामांकनाच्या प्रक्रियेच्या दिशेने पहिलं पाऊल असते। ओके, समजलं? पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न चौथा, पहिला हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 पुरुष गटातील विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले? योग्य उत्तर आहे तामिळनाडू। डिटेलमध्ये समजून घेऊ। पहिली हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 स्पर्धा 18 ते 27 जून 2025 दरम्यान चेन्नई, तामिळनाडू येथे आयोजित करण्यात आली होती। आयोजन कुठे झालं? तामिळनाडूमध्येच। तामिळनाडू संघाने प्रभावी खेळी करत महाराष्ट्र संघावर 5-0 असा निर्णायक विजय मिळवला। ही स्पर्धा 35 वर्षांवरील खेळाडूंकरिता घेण्यात आली होती आणि भारतातील विविध राज्य संघांनी यामध्ये सहभाग घेतला होता। हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 पुरुष विजेता टीम आहे तामिळनाडू आणि महिला विजेता टीम आहे ओडिसा। क्लिअर? नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 5वा, क्रॉपिक योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे शेती आणि विमा। डिटेलमध्ये हा प्रश्न आपण समजून घेऊ। क्रॉपिक म्हणजेच कलेक्शन ऑफ रिअल टाइम ऑब्झर्वेशन्स अँड फोटो ऑफ क्रॉप्स ही योजना केंद्रीय कृषी मंत्रालयाने सुरू केली असून ती पिकांचे निरीक्षण आणि विमा दावा प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी आहे। या योजनेद्वारे शेतकरी मोबाईल ॲपवरून त्यांच्या शेतातील पिकांचे फोटो वेळोवेळी अपलोड करतात, जे AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विश्लेषित केले जातात। ही योजना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत असून खरीप 2025 पासून भारतातील 50 जिल्ह्यांमध्ये पायलट प्रकल्प म्हणून सुरू करण्यात आली आहे। या योजनेची सुरुवात केंद्रीय कृषी मंत्री राज्य नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते करण्यात आली। योजनेचा उद्देश पीक नुकसानीचे अचूक मूल्यांकन करून शेतकऱ्यांना लवकर व योग्य विमा भरपाई मिळवून देणे आहे। प्रश्न 6वा, विद्याशक्ती या शैक्षणिक उपक्रमाची सुरुवात कोणत्या राज्याने केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश। डिटेलमध्ये समजून घेऊ। विद्याशक्ती उपक्रमाची सुरुवात आंध्र प्रदेश सरकारने केली। या उपक्रमाचा उद्देश SC, ST, OBC, अल्पसंख्यक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात संधी देणे हा आहे। या अंतर्गत शिष्यवृत्ती, फी सवलत, विदेशात शिक्षणासाठी मदत व कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते। नीती आयोगाने या योजनेचे कौतुक करून इतर राज्यांनीही तिचे अनुकरण करावे असे सुचवले आहे। ओके,
सातवा प्रश्न आहे, आशिया स्क्वॅश डबल्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने कोणते स्थान पटकावले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहिले. हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ. आशिया स्क्वॅश डबल्स चॅम्पियनशिप 2025चे आयोजन मलेशिया येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये भारताने जबरदस्त कामगिरी करत तीनही प्रकारांमध्ये पुरुष, महिला व मिश्रित दुहेरीत सुवर्णपदके जिंकली. अनाहत सिंघने 2 सुवर्णपदके पटकावली, ज्यामुळे तिची कामगिरी विशेष ठरली. या यशामुळे भारताने या स्पर्धेत पहिले स्थान मिळवले आणि आशियात वर्चस्व सिद्ध केले. या स्पर्धेत कोणी सुवर्णपदक पटकावले ते समजून घेऊ. पुरुष दुहेरीत अभय सिंग आणि वेलावन सेंथिलकुमार यांनी सुवर्णपदक पटकावले. महिला दुहेरीत अनाहत सिंग आणि जोशना चिनप्पा यांनी सुवर्णपदक पटकावले. आणि मिश्रित दुहेरीत अनाहत सिंग आणि अभय सिंग यांनी सुवर्णपदक पटकावले. ओके. प्रश्न 8वा. ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट कोणत्या भारतीय एजन्सीने राबवले? योग्य उत्तर आहे DRI म्हणजेच महसूल गुप्तचर संचालनालय. स्पष्टीकरण पाहू. ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट हा भारत सरकारच्या महसूल मंत्रालयाच्या अँटी स्मगलिंग आर्म म्हणजेच डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स मराठीमध्ये महसूल गुप्तचर संचालनालय या एजन्सीने राबवलेला होता. त्यांनी पाकिस्तानी उत्पत्तीचे माल दुबई मार्गे भारतात अवैधपणे नेणाऱ्या ट्रान्सशिपमेंट साखळीकडे लक्ष देऊन हे कारवाई केली. ओके. नंतरचा प्रश्न आहे. प्रश्न 9वा. भारतात GST दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे 1 जुलै. हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ. 1 जुलै 2017 पासून भारतात GST कर प्रणाली लागू करण्यात आली. याआधी विक्री कर, सेवा कर, उत्पादन शुल्क इत्यादी वेगवेगळ्या करांची जागा घेऊन GSTमुळे एक कर, एक देश, एक बाजारपेठ ही संकल्पना प्रत्यक्षात आली. त्याची पहिली वर्षपूर्ती 1 जुलै 2018 रोजी झाली आणि तेव्हापासून दरवर्षी 1 जुलै हा GST दिवस म्हणून साजरा होतो. यंदाची GST दिवस 2025ची थीम कर सुलभ करणे, नागरिकांचे सशक्तीकरण ही आहे. तसेच 1 जुलैलाच कोणते दिवस साजरे केले जातात ते समजून घेऊ. राष्ट्रीय डॉक्टर दिवस 1 जुलै रोजी साजरा केला जातो. डॉक्टरांच्या समाजातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. हा दिवस डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांच्या स्मृतिप्रित्यर्थ साजरा होतो, जे भारताचे महान चिकित्सक आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री होते. त्यानंतर 1 जुलै रोजी भारतात चार्टर्ड अकाउंटंट दिन साजरा केला जातो, कारण या दिवशी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ची स्थापना 1949 साली झाली होती. हा दिवस आर्थिक पारदर्शकता व जबाबदारी सुनिश्चित करणाऱ्या CAच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी साजरा होतो. आणि सर्वात महत्त्वाचा कृषी दिन. महाराष्ट्रात 1 जुलै रोजी कृषी दिन साजरा केला जातो, जो डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने साजरा होतो. ते भारताचे पहिले कृषी मंत्री होते आणि त्यांनी शेती क्षेत्रात मोठे योगदान दिल्याने हा दिवस शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ पाळला जातो. ओके, समजलं? ऑल क्लिअर? पुढचा प्रश्न आहे. 10वा प्रश्न आहे. जैवविविधतेच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आयकॉन 2025चे आयोजन कोणत्या देशात झाले? योग्य उत्तर आहे भारत. हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घ्या, परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. आयकॉन 2025 म्हणजे इंडियन कॉन्झर्वेशन कॉन्फरन्स 2025. ही एक आंतरराष्ट्रीय परिषद आहे जी जैवविविधता, वन्यजीव संरक्षण आणि नैसर्गिक परिसंस्थांच्या टिकावावर लक्ष केंद्रित करते. ही परिषद भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 25 ते 27 जून 2025 दरम्यान देहरादून, उत्तराखंड येथे आयोजित करण्यात आली होती, ज्याचे उद्घाटन भूपेंद्र यादव यांनी केले होते. ओके, क्लिअर? आता आपण वन लाइनर प्रश्न पाहणार आहोत, जे परीक्षेत विचारले तर ॲज इट इज विचारले जातील. पहिला प्रश्न. जून 2025 मध्ये लोकपाल संस्थेने आपले नवे आदर्श वाक्य कोणते जाहीर केले? योग्य उत्तर आहे नागरिक सशक्तीकरण, भ्रष्टाचार उजागर, इंग्लिशमध्ये एम्पॉवर सिटीजन्स, एक्सपोज करप्शन हे लोकपाल संस्थेचे नवे आदर्श वाक्य असणार आहे. दुसरा प्रश्न. जून 2025 मध्ये भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या आंबेडकर के संदेश या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे DS वीरय्या. तिसरा प्रश्न. केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतेच आंतरराष्ट्रीय आलू केंद्र म्हणजे इंटरनॅशनल पोटॅटो सेंटर कुठे स्थापन करण्याची घोषणा केली आहे? राईट आन्सर इज आग्रा, उत्तर प्रदेश. चौथा प्रश्न.
76वे नाटो शिखर संमेलन 2025चे आयोजन कुठे करण्यात आले? योग्य उत्तर आहे द हेग, नेदरलँड. नाटो शिखर संमेलन 2025चे आयोजन द हेग, नेदरलँड येथे करण्यात आले आहे. मागच्या वर्षी 2024चे नाटो शिखर संमेलन हे वॉशिंग्टन DC, अमेरिका येथे आयोजित करण्यात आले होते. 5वा प्रश्न. UZ चेस मास्टर्स कप 2025चे विजेतेपद कोणी पटकावले? योग्य उत्तर आहे आर. प्रज्ञानानंद. जागतिक क्रमवारीत याचे 4थे स्थान आहे. 6वा प्रश्न. न्यू बांगलादेश डे म्हणून कोणता दिवस बांगलादेश सरकारने घोषित केला आहे? योग्य उत्तर आहे 8 ऑगस्ट. 8 ऑगस्टला बांगलादेश सरकारने नवा बांगलादेश दिवस घोषित केला आहे. सध्या बांगलादेशचे नेतृत्व मोहम्मद युनूस करत आहेत. 7वा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने शाळांतील शिक्षकांसाठी हमारे शिक्षक या डिजिटल प्लॅटफॉर्मवर अटेंडन्स अनिवार्य केली आहे? योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. 8वा प्रश्न. 48व्या प्रगती बैठकीची अध्यक्षता कोणी केली? योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी. प्रगती व्यासपीठची सुरुवात मोदी यांनी 25 मार्च 2015ला केली होती. प्रगतीचा फुल फॉर्म आहे प्रोॲक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन. 9वा प्रश्न. 2025मध्ये अंडर-17 आणि अंडर-23 आशियाई कुस्ती स्पर्धा कुठे पार पडली? योग्य उत्तर आहे व्हिएतनाम. या स्पर्धेत भारताने प्रथम स्थान पटकावले आणि दोन्ही मिळून एकूण 43 पदके मिळवली. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.